नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्हाला देखील एमपीएससी मधून अधिकारी बनायचं आहे। एमपीएससी ची संपूर्ण माहिती पाहिजे आहे। एमपीएससी मधून मी कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतो, मला पात्रता काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, शैक्षणिक अर्हता काय लागेल, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एमपीएससी संबंधी संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाणार आहे। सर्वप्रथम एमपीएससी म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या। एमपीएससी म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून बघा, एमपीएससी हा एक शॉर्ट फॉर्म आहे। याचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोक सेवा आयोग, महाराष्ट्र लोक सेवा आयोग। बघा, कोणत्याही देशाला, कोणत्याही राज्याला काम करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गरज असते, तर या सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी एक संस्था असते। जसं यूपीएससी नावाची संस्था आहे, तर ती केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी आहे तर ती भरती करते। त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याची सरकारी नोकरीची भरती करण्यासाठीची संस्था आहे कोण आहे, एमपीएससी। त्याच पद्धतीने गुजरातची काय असेल, जीपीएससी। अशी ही वेगवेगळी नावं राज्यानी आहे जे आहे तर ती वेगवेगळी असू शकतात। इथे हे तुम्ही हे लक्षात जे आहे तर ते घेतलं पाहिजे। तर हे एमपीएससी तुम्हाला कळालं, तर या एमपीएससीचं काम काय आहे, महाराष्ट्र शासनाला लागणारे कर्मचारी पुरवण्याचं काम करते एमपीएससी। एमपीएससीला जे आहे तर ते कर्मचारी पुरवायचे आहेत राज्य शासनाला, पण ते कोणालाही घेऊन चालेल का, नाही। योग्य उमेदवार गेला पाहिजे, आणि उमेदवार कसा गेला पाहिजे तर पारदर्शक पद्धतीने गेला पाहिजे। असं होऊ शकतं ना, कोणाकडून पैसे घेतले राज्य शासनाला दिलं, तसं नाही झालं पाहिजे। व्यवस्थित पारदर्शक पद्धती पाहिजे। याच्यासाठी एमपीएससी काहीतरी परीक्षा घेत असते, काहीतरी त्यांची मेथड असते, तर ती मेथड परीक्षा हे देखील आपण जे आहे तर ते समजून घेणार आहोत। तर आता बघा, काही उमेदवारांना जे आहे तर ते एमपीएससी माहिती आहे, एमपीएससी घेते, पण एमपीएससी मधून कोणकोणती पदं भरली जातात, एमपीएससी मध्ये कोणकोणत्या पदासाठी काय पगार, काय पात्रता वगैरे, तर या सर्वांविषयी मी नाही एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जर ते सगळं ऍड केलं तर आजचा व्हिडिओ हा 3-4 तासाचा बनून जाईल डायरेक्टली, तर एवढं आपल्याला जायचं नाही। त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनेल। म्हणूनच तुम्ही हे जे चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याला सबस्क्राइब करून ठेवा। बघा, एमपीएससी तुम्हाला कळालं, एमपीएससी काय आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहे तर ते इथं जे आहे तर त्या कळून गेलेल्या आहेत। बघा, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या एमपीएससी मधून विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते, विविध पदं भरली जातात। आता एक जनरली तुम्हाला मी जे आहे तर ते आयडिया देतो कोणकोणती पदं भरली जातात। सगळ्यात आधी एक परीक्षा होते महाराष्ट्र राज्य सेवा, तुम्ही देखील ऐकून असाल, खूप फेमस परीक्षा आहे महाराष्ट्रातली। पुढचं आहे वनसेवा, वनांसाठी, महाराष्ट्र कृषी सेवा। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वाल्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही पाहिलं असेल, पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनियर साहेब असतात, ते रस्त्याची चेकिंग करतात, तरी पण तो रस्ता खराबच निघतो। बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा। पुढे जजची देखील नियुक्ती, जे जज न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती देखील एमपीएससी करत असतं। बघा, त्यांची निवड देखील बघा, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी, सहाय्यक अभियंता, त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय ची परीक्षा, विक्रीकर निरीक्षक, एसटीआय, टॅक्स असिस्टंट, लिपिकची, एवढ्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत तर ते एमपीएससी मार्फत जे आहेत तर त्या घेतल्या जातात। आता तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो की एमपीएससी माध्यमातून कशा परीक्षा ज्या आहेत तर त्या घेतल्या जातात। बघा, एमपीएससी नावाची संस्था आहे, मेन ज्या 2 एक्झाम आहेत ज्या सगळ्यात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातील उमेदवार त्याची तयारी करतात त्याविषयी सांगतो। बघा, एमपीएससी मार्फत पहिली एक परीक्षा घेतली जाते, तिचं नाव दिलेलं त्यांनी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा। मग याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही गॅजेटेड ऑफिसर आपण म्हणतो, बघा कधी कधी तुम्ही आधार कार्ड काढायला गेले असेल किंवा काही गोष्टी काढायला गेले असतील, बघा नावात बदल झालेले, ते म्हणतात की गॅजेटेड ऑफिसरची सही आणा, तर तो हा असतो, हा गॅजेटेड ऑफिसर, याला सही करण्याचा अधिकार असतो। याला खूप काही एक्स्ट्रा जे आहे तर ते अधिकार असतात। याची नियुक्ती डायरेक्ट राज्यपालांच्या सही शिक्क्याने होत असते। बाकी देखील यांच्यात फरक असतो राजपत्रित अराजपत्रित मध्ये। आणि दुसरी परीक्षा होत असते महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा। मग या 2 पद्धतीच्या परीक्षा एमपीएससी घेत असतं दरवर्षी। मग ही जी पहिली परीक्षा आहे राजपत्रित, याच्यामध्ये विविध परीक्षा होत असतात, जसं की राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा, इंजिनिअरिंग वाल्यांसाठी सेवा, तर हे अशा होतात, ते आपण पुढे बनणार आहोत। आता अराजपत्रित सेवा परीक्षामध्ये काय होतात, नॉन गॅजेटेड पदांसाठी परीक्षा होते। मग याच्यामध्ये 2 पदं पडतात, एक आहे ग्रुप बी, ज्याला आपण म्हणतो गट
ब संवर्गातलं. जनरली या राजपत्रित मध्ये क्लास 1 ऑफिसर ज्याला आपण म्हणतो क्लास 1 ऑफिसर तर तो येतो आणि काही वेळाला इथं ग्रुप बी ची पण पदं येतात. इथं पुढे आहे ग्रुप सी. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी याची पदं ही अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरले जातात आणि राजपत्रित पदामधून क्लास 1 ची जी ऑफिसर्सची पदं असतात तर ती भरली जातात आयोगाकडून. ठीक आहे. बघा पुढे या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा जे मी पहिल्या नंबरची सांगितलं तर त्याच्यामध्ये विविध पदं जी आहेत तर ती भरली जातात. तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने जे उमेदवार 2025 साठी एमपीएससी ची तयारी करणार असेल तर त्यांच्यासाठी बॅच आपण 10 फेब्रुवारी पासून लॉन्च करत आहोत. या बॅचेसला तुम्ही नक्कीच एनरोल करले पाहिजे कारण की आपण या यादी देखील इन्फिनिटीने खूप सारे अधिकारी जे आहेत तर ते घडवलेले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ही आपली संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक टीम असणार आहे की जी तुम्हाला एमपीएससी परीक्षा पास होण्यासाठी त्याच्यासाठी जे काही मटेरियल लागतं कॉन्टेंट लागतं तर त्याच्यासाठी नक्कीच जे आहे तर ते तुम्हाला मदत करतील. बघा 1 नंबरची परीक्षा मी तुम्हाला सांगितली होती महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा. तर याच्यामध्ये वेगवेगळे परीक्षा आणखी याच्या अंडर येतात. जसं की एक राज्यसेवा नावाची परीक्षा येते. तुम्ही ऐकलं असेल तहसीलदार पद, उपजिल्हा अधिकारी पद, शिक्षण अधिकारी पद, शिक्षण विस्तार अधिकारी पद हे कशामध्ये येतात? राज्यसेवामध्ये येतात. पुढे सिव्हिल इंजिनिअरिंगचं मग याच्यामध्ये ते पीडब्ल्यूडी विभाग, जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता आणि मृदजल संधारण विभाग तर या सगळ्या विभागात सिव्हिल इंजिनियर जे लागतात तर ती परीक्षा ही घेते. पुढे मेकॅनिकल इंजिनियर लागतात तर त्याच्यासाठी परीक्षा असते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी त्याची एक परीक्षा असते. पुन्हा महाराष्ट्र कृषी सेवा शेतकऱ्यांसाठी जे अधिकारी लागतात जे कृषी अधिकारी असतात तर ते या परीक्षेमधून घेतले जातात. पुढे महाराष्ट्रात वन आहेत वनांचे अधिकारी असतात महाराष्ट्र वनसेवा. तसेच अन्न व औषध प्रशासकीय सेवा तुम्हाला माहिती आहे अन्न फूड इन्स्पेक्टर आहे हा ड्रग्स इन्स्पेक्टर. पुढे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग. तर एवढ्या ज्या काही 9 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत 9 वेगवेगळ्या परीक्षा आहेत तर या अम्ब्रेलाच्या अंडर येतात. या राजपत्रित परीक्षा याच्या माध्यमातून जे आहेत तर त्या भरल्या जातात. आता पुढचं मी काय सांगितलं अराजपत्रित. अराजपत्रित मध्ये 2 भाग पडतात. काय भाग पडतात? एक आहे ग्रुप बी आणि दुसरं जे आहे तर ते आहे ग्रुप सी. तर ग्रुप बी मध्ये वेगवेगळी पदं भरली जातात ज्याला म्हणतात सहाय्यक कक्ष अधिकारी याला म्हणतात आपण एएसओ. हा मंत्रालयामध्ये असतो मित्रांनो. एक लिपिक असतो लिपिकच्या वरती ऑफिसर जो असतो त्याला म्हणतात एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मंत्रालयात जर गेलं तर फाईल याच्याकडेच पडलेली असते. मग खूप सारे आमदार असेल खासदार असेल सगळ्यांचं काम या व्यक्तीपाशीच येतं तो याचा पद आहे एएसओ. पुढचं आहे राज्य कर निरीक्षक ज्याला आपण म्हणतो एसटीआय. याचं काम काय? सेल जे आहे तर ते स्टेट टॅक्स आहे. आधी याला सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणायचे पण हा आता राज्य कर निरीक्षक असतो. ठीक आहे. जनरली यांची पोस्टिंग मुंबईच्या विभागातच असते. एएसओ ची जी पोस्टिंग आहे तर ती मंत्रालयात असते मित्रांनो. याची महाराष्ट्रात अन्य ठिकाणी बदली पण होत नाही. हा मंत्रालयातच असतो. एक मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात जातो. एसटीआय चे जवळपास 80% जॉब्स 80% वॅकन्सी ही एमएमआर रिजन मध्ये असते. मुंबई ठाणे नवी मुंबई या सगळ्या रिजन मध्ये असते. पुढचं सगळ्यात एक चांगलं असं पद आहे ते म्हणजे पीएसआय. खूप लोकांना फौजदार व्हायचं असतं तर हे फौजदारचं पद हे पीएसआय याच परीक्षेमधनं जे आहे तर ते भरलं जातं. पुढचं सब रजिस्टर. तुम्ही जर घर वगैरे विकत घेणार असाल किंवा काही व्यवहार करायचा असेल तर दुय्यम निबंधक लागतो मुद्रांक निरीक्षक लागतो. तर तो मुद्रांक निरीक्षक ज्याला म्हणतो सब रजिस्टर SR नावाचं पद तर हे पद देखील याच परीक्षेमधून या ग्रुप बीच्या परीक्षेमधून भरलं जातं. पुढचं आहे ग्रुप सी. मी काय सांगितलं दुसरं पद. आता उद्योग निरीक्षक इंडस्ट्री इन्स्पेक्टर असतो. उद्योगाशी संबंधित ज्या विविध स्कीम असतात राज्य शासनाच्या तर ते चालवण्याचं काम हे करत असतात. पुढे दुय्यम निरीक्षक सब इन्स्पेक्टर असतो स्टेट एक्साइज डिपार्टमेंट जो आपण लिकर शॉप वगैरे पाहतो त्यांच्यावर दहाडी टाकण्याचं काम त्यांचे रेग्युलेशन करण्याचं काम हा ऑफिसर करतो. पुढे विमा संचालनालय असतं त्याचं तांत्रिक सहाय्यक हा टॅक्स असिस्टंट असतो. पुढे बेलिप आणि लिपिक या लिपिक मध्ये पण 2 प्रकार पडतात. एक आहे मंत्रालयीन लिपिक आणि एक आहे राज्य शासनाच्या विविध कार्यालयांमधला लिपिक. पुढचा हा लिपिक टंकलेखन असतो आणि हा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ज्याला आपण म्हणतो AMVI. तुम्ही पाहिलं असेल एक ऑफिसर असतो त्याच्याकडे गाडी असते तर तो हायवेवर मोठ्या मोठ्या ट्रक देखील थांबवत असतो किंवा जे ड्रायव्हिंग स्कूल असतात तर त्यांचं इन्स्पेक्शन करण्याचं काम हा करत असतो. याला काही लोक आरटीओ पण म्हणतात. हा आरटीओ नाही हा AMVI ऑफिसर असतो. तर ही सर्व पदं असतात. मग या पदांसाठी आपली निवड कशा पद्धतीने होऊ शकते तर याच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते मित्रांनो. मग या परीक्षेसाठी काही टप्पे असतात तर ते कोणते कोणते टप्पे तर ते पहिले बघूया. बघा
राजपत्रित मधून जर तुम्हाला जायचं असेल, गॅजेटेड ऑफिसर क्लास 1 ऑफिसर तुम्हाला व्हायचं असेल, तर 3 स्टेप्स तुम्हाला पार करावे लागतात. 3 वेगवेगळे स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी तुमची एक परीक्षा होते, त्याला म्हणतात पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा ज्याला म्हणतात प्रिलिम्स एक्झाम. आता काय असतं, हौशे गौशे नवशे सगळेच लोक फॉर्म भरतात. मग सगळ्यांची परीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर जॉईनिंग देणं हे अवघड जातं. म्हणून ते काय करतात, एक चाळणी परीक्षा करतात. बघा चाळणीमध्ये कसं पहिले म्हणजे ते वाळू गाळायची चालणी, पीठ गाळायची चालणी, काय होतं चांगलं मटेरियल खाली जातं आणि जे उरलेलं जे असतं निरुपयोगी ते मटेरियल वरतीच राहून जातं. याच्यासाठीच आयोग जो आहे एक परीक्षा घेत असतो, त्याला त्यांनी नाव दिलेले पूर्व परीक्षा. जे काही उमेदवार पूर्व परीक्षा पास होतात, एकदम खूपच कमी लोक पूर्व परीक्षा पास होतात, त्याच्यानंतर त्यांची स्वतंत्र अशी मुख्य परीक्षा घेतली जाते. जे मुख्य परीक्षा पास होतात त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं आणि मुख्यचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र केले जातात आणि या गुणांच्या आधारे कट ऑफ जाहीर होतो आणि हा तुमच्या जातीच्या अनुसार, तुमच्या आरक्षणानुसार जो आहे तर तो कट ऑफ जाहीर होतो आणि तुमची जी आहे तर ते निवड होत असते. आलं तुम्हाला लक्षात? तर या 3 स्टेप्स मध्ये परीक्षा होत असतात. सगळ्यात आधी पूर्व परीक्षा होते, त्याला कोणी अप्लाय करू शकतो. कोणी म्हणजे काय, त्याला काहीतरी पात्रता आहेत वयाची, शिक्षणाची, ती आपण पुढे बघणार आहोत. मग ही एक परीक्षा होते. त्याच्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा. मग याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, की राज्यसेवेची एक्झाम वेगळी होती, कृषी सेवेची एक्झाम वेगळी होती, वनसेवेची एक्झाम वेगळी होती. तरी अशा पद्धतीने वेगवेगळे याच्यासाठी वेगवेगळी स्वतंत्र मुख्य परीक्षा होत असते. त्याच्यानंतर मुलाखतीला बोलवलं जातं, इंटरव्ह्यू होतो आपला, मुंबईला बोलवलं जातं, सगळे पॅनल समोर बसलेले असतात, त्यांच्या समोर आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन जे आहे तर ते होत असतं. अशाच पद्धतीने अराजपत्रित असतं. पहिलं काय असतं, संयुक्त पूर्व परीक्षा येईल, एक पूर्व परीक्षा होते. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्व पदांसाठी हे नाही, इंटरव्ह्यू नाही, फक्त PSI हे पद आहे त्यालाच इंटरव्ह्यू आहे, त्यालाच फिजिकल आहे, बाकी कोणत्याही पदाला इंटरव्ह्यू नाही. डायरेक्ट तुमचं मुख्य परीक्षेनंतर तुमची डायरेक्टली जे आहे तर ते राज्य शासनामध्ये अधिकारी म्हणून निवड होऊन जाते. आलं लक्षात तुम्हाला? पहिले काय करतात, तुम्ही एक पूर्व परीक्षा देतात. परोक्ष परीक्षेमध्ये चांगले गुण आले, जागा किती आहेत या रेशोनुसार मुख्य परीक्षेला मुलं जातात. मुख्य परीक्षेला मुलं गेल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचा जर चांगला स्कोर आला आणि जागा असेल कॅटेगरीनुसार, समांतर आरक्षणानुसार लिस्ट लागते, लिस्टमध्ये नाव डायरेक्ट जॉईनिंग, काही इंटरव्ह्यू नाही, काही पुढची प्रोसेस नाही. म्हणून खूप सारे उमेदवार ही परीक्षा देतात. का देतात? याच्यामध्ये प्रोसेस सिंपल आहे मित्रांनो. पहिली जी राजपत्रित आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सिलेबस थोडा अवघड आहे, त्याला पार करायला थोडासा जास्त वेळ लागतो. पण ही थोडीशी सोपा अभ्यास आहे की आपण कमी कालावधीत ही परीक्षा जी आहे तर ती पास होऊ शकतो. पुढे वयोमर्यादा किती वयाचा उमेदवार देऊ शकतो, कधीपासून देऊ शकतो आणि कुठपर्यंत देऊ शकतो? बघा, मिनिमम काही पदांसाठी 18 आहे आणि काही पदांसाठी 19 आहे. तर मिनिमम तुमचं कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे तरच तुम्ही एमपीएससीचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. किती? 18 वर्ष तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे. पुन्हा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 38 म्हणजे ओपन मध्ये असाल तर 38 वर्षापर्यंत एमपीएससी परीक्षा देता येते. पुन्हा तुम्ही SC ST OBC EWS SCBC काही असाल तर तुम्हाला 43 वर्षांपर्यंत जे आहे तर ती ही परीक्षा देता येते. तसेच काही व्यक्तींना 45 वर्षांपर्यंत देता येते, ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक असतील, खेळाडू असतील. तर हे उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत जे आहे तर ते काय देऊ शकतात, परीक्षा देऊ शकतात. पण जनरली काय वयाची अट आहे, 38 वर्ष आणि 43 वर्ष कॅटेगरी वाल्यांसाठी. पुढे शैक्षणिक पात्रता काय, की तो उमेदवार पदवीधर असावा. मग कोणत्याही शाखेची पदवी चालते का? काही एक्झाम्सला कोणत्याही शाखेची पदवी चालते आणि काही परीक्षांना काही स्पेसिफिक पदवी चालते. जसं की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुमच्याजवळ सिव्हिलची डिग्री पाहिजे, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलची पाहिजे, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलची पाहिजे. पण जर समजा तुम्हाला PSI बनायचं आहे, तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनायचंय, तुम्हाला तहसीलदार बनायचंय तर त्याच्यासाठी फक्त कोणत्याही शाखेची पदवीधर चालते. मग कोणी YCMU मधून जे नाही का मुक्त विद्यापीठामधून शिकलेला असेल तरी चालतो, किती वेळा फेल झाला असेल तरी तो चालतो, किती काठावरच्या मार्कांनी तो पास झाला असेल तरी चालतो. इथं काही अट जी आहे तर ती नाही आहे. फक्त काही विशेष पदांसाठी विशेष असा क्रायटेरिया जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर काहींसाठी आहे ना शारीरिक पात्रता पण आहे मित्रांनो, म्हणजे उंचीची अट आहे. हे कोणते पद असतात मित्रांनो? PSI चे पद आहे. त्याच्यानंतर जो हे असतो पुढे आणखी एक PSI चं पद, AMVI चं पद आहे. असे आणखी काही इतर जे आहेत तर ती पद असतात. तर त्याच्यामधील DYSP पद आहे, ते पण इथूनच भरलं जातं, DYSP चं पद. तर याला जे आहे वजन, उंची, छाती असे जे आहेत तर वेगवेगळे क्रायटेरिया असतात मित्रांनो.
तर ते क्रायटेरिया जिथे असतात, बाकीचे समजा तुम्हाला तहसीलदार बनायचे तर काहीच उंचीची अट नाही, तुम्हाला किती छोटा राहो किती उंच राहो काही कसाही राहो त्याला काही उंचीची अट नाही, वजनाची अट नाही. पुढे पगार किती असतो हे लय महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मी सुरुवात करतो इथून. ग्रुप बी अराजपत्रित, सगळ्यात आधी पीएसआयचा पगार किती असतो. पीएसआय ला भेटतो S14 चा बँड असतो, त्याचा पगार असतो 38,600 ते 1,22,800. हा 7व्या वेतन आयोगानुसार देण्यात आलेला पगार असतो. हा 38,600 हे तुमचं बेसिक पे असतं. याच्यामध्ये वेगवेगळे भत्ते वगैरे जर ऍड केले तर तुम्हाला 50 ते 60,000 इन हँड येतात. इन हँड एवढा पगार मिळतो अराजपत्रित गट ब याच्यासाठी. पुढे ग्रुप सी. ग्रुप सी मधील वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं असतं. फॉर एक्झाम्पल जर मी लिपिकला गेलो तर लिपिकला पगार 19,900 ते 63,200 एवढा पगार मिळतो. आणि याचा इन हँड पगार 25 ते 30,000 पर्यंत येतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इन हँड पगार जो आहे तर तो भेटत असतो. हा एवढा पगार ग्रुप सी मध्ये भेटत असतो, म्हणून त्याला ग्रुप सी म्हटलेलं आहे. जेवढा आपण वरती जाऊ ना A-B-C तर आपला पगार जो आहे तर तो वाढत जातो. सगळ्यात जास्त पगार कुठे मिळतो मित्रांनो, ही जी आपण राज्यसेवेची राजपत्रित परीक्षा जी पाहिली ना तर त्याच्यात सगळ्यात जास्त पगार भेटतो. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेमधील एक पद आहे उपसंचालक प्रकल्प अधिकारी, त्याला S23 म्हणजे त्याचा पगार असतो 67,700 ते 2,00,000 एवढा पगार जो आहे तर तो त्याचा जो आहे तर तो इथं असतो. म्हणजे हा त्याचा बेसिक आहे. याच्यामध्ये जर वेगवेगळे अलाउन्सेस मिक्स केले ना तर त्याचा पगार 80 ते 90,000 सुरुवातीच्या काळात असतो. जेव्हा रिटायरमेंटला येतो ना तर तो 2.5 लाख 3 लाख 4 लाख आता 8 वेतन आहे 4 ते 5 लाख त्याचा पगार जो आहे तर तो भेटू शकतो. म्हणजे इन हँड तुम्हाला 2 ते 3 लाख पगार जो आहे तर तो येऊ शकतो इथं. हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा उपजिल्हाधिकारी पद आहे, त्याचा पगार किती आहे 56,100 तर 1,77,500 एवढा जो आहे तर तो त्याचा इथं पगार आपल्याला जो आहे तर तो पाहायला मिळतो. ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा कुठे होते तर ही आपले संपूर्ण जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा जी आहे तर ती होत असते. तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की एमपीएससी परीक्षा मधून तुम्ही अधिकारी जे आहेत तर ते कशा पद्धतीने बनवू शकतात. तुम्हाला देखील एमपीएससी परीक्षेमधून अधिकारी बनायचं असेल तर त्याच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आता 10 फेब्रुवारी पासून आपण एक बॅच लॉन्च करत आहोत की ज्याचं टार्गेटच असणार आहे गट ब आणि गट क च टार्गेट 2025. ही 10 फेब्रुवारी पासून बॅच लॉन्च होत आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा, ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. येणाऱ्या व्हिडिओमध्ये एमपीएससी मधनं कोणकोणती पदं भरली जातात, एमपीएससी पास होण्यासाठी कोणकोणती पुस्तके लागतात, काय जी संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी लागेल तर ती याच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.